नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण TET परीक्षेत सामाजिक शास्त्र विषयावर विचारण्यात आलेली महत्त्वाची अशी 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, नायब वकील ए मुतलक हा किताब डॅश डॅश यांना मिळाला। योग्य पर्याय आहे 2। तर नायब वकील ए मुतलक हा किताब महादजी शिंदे यांना मिळाला। प्रश्न क्रमांक 2, पेट्रार्क बोकॅशिओ मॅकियावेली हे डॅश डॅश या देशाचे साहित्यिक होते। योग्य पर्याय आहे 2। तर पेट्रार्क बोकॅशिओ मॅकियावेली हे फ्रान्स या देशाचे साहित्यिक होते। प्रश्न क्रमांक 3, भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान डॅश डॅश हे आहे। योग्य पर्याय आहे 3। तर भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान संसद हे आहे। प्रश्न क्रमांक 4, केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 3। तर केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे म्हणजेच प्रत्यावर्त वारे होय। प्रश्न क्रमांक 5, मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 4। तर मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी ही मलाक्काची सामुद्रधुनी होय। प्रश्न क्रमांक 6, थोरियमचे मुख्य खनिज कोणते। योग्य पर्याय आहे 2। तर मोनाझाईट हे थोरियमचे मुख्य खनिज होय। प्रश्न क्रमांक 7, कर्ब 14 कालमापन पद्धती डॅश डॅश या शास्त्रज्ञाने शोधली। योग्य पर्याय आहे 2। तर कर्ब 14 कालमापन पद्धती ही विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने शोधली। प्रश्न क्रमांक 8, अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे ग्रंथ डॅश डॅश काळातील होत। योग्य पर्याय आहे 1। तर अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे ग्रंथ मौर्य काळातील होत। प्रश्न क्रमांक 9, पाम्पई हे डॅश डॅश संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते। योग्य पर्याय आहे 1। तर पाम्पई हे रोमन संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय डॅश डॅश येथे आहे। योग्य पर्याय आहे 1। तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय हेग येथे आहे। प्रश्न क्रमांक 11, आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे डॅश डॅशचे घोषवाक्य आहे। योग्य पर्याय आहे 3। तर आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामाचे घोषवाक्य आहे। प्रश्न क्रमांक 12, इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राजाच्या हक्कांवरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला। हा करार डॅश डॅश या नावाने प्रसिद्ध आहे। योग्य पर्याय आहे 3। तर इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राजाच्या हक्कांवरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला। हा करार मॅग्ना चार्टा या नावाने प्रसिद्ध आहे।
प्रश्न क्रमांक 13. जगातील सर्वात खोल गर्ता डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 4. तर जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता होय. प्रश्न क्रमांक 14. पंजाबचा राज्यपक्षी डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर पंजाबचा राज्यपक्षी हा बाज म्हणजेच गरुड होय. प्रश्न क्रमांक 15. गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली. योग्य पर्याय आहे 3. तर 1948 मध्ये गॅट या जागतिक संघटनेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 16. घाना, केनिया, झिम्बाब्वे या डॅश डॅश वसाहती होत्या. योग्य पर्याय आहे 1. तर घाना, केनिया, झिम्बाब्वे या ब्रिटिशांच्या वसाहती होत्या. प्रश्न क्रमांक 17. चीनमधील अफूच्या दुसऱ्या युद्धानंतरचा डॅश डॅश तह झाला. योग्य पर्याय आहे 2. तर चीनमध्ये अफूच्या दुसऱ्या युद्धानंतरचा पेकिंग हा तह झाला. प्रश्न क्रमांक 18. दारा शुकोवने डॅश डॅश फारसीमध्ये भाषांतर केले. योग्य पर्याय आहे 3. तर दारा शुकोवने उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर केले. प्रश्न क्रमांक 19. गोपाळबाबा वलंकर यांनी डॅश डॅश या पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन केले. योग्य पर्याय आहे 1. तर गोपाळबाबा वलंकर यांनी विठाळ विध्वंस या पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन केले. तर स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदे यांनी लिहिले आहे. शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. तसेच स्त्री धर्मनीती हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या संविधानात डॅश डॅश भाषा नोंदविल्या आहेत. योग्य पर्याय आहे 2. तर भारताच्या संविधानात 22 भाषा नोंदविल्या आहेत. प्रश्न क्रमांक 21. 24 ऑक्टोबर हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा करण्यात येतो. योग्य पर्याय आहे 1. तर 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 22. हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 3. तर हरिहरेश्वर येथे सुंदर समुद्र किनारा आहे. प्रश्न क्रमांक 23. मानवी वस्ती नसलेला खंड डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर मानवी वस्ती नसलेला खंड हा अंटार्क्टिका हा खंड आहे. प्रश्न क्रमांक 24. पहिली वसुंधरा परिषद इसवी सन 1992 साली डॅश डॅश शहरात झाली. योग्य पर्याय आहे 3. तर पहिली वसुंधरा परिषद इसवी सन 1992 साली रिओ डी जानेरो या शहरात झाली. प्रश्न क्रमांक 25. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह डॅश डॅश घराण्याचे आहे. योग्य पर्याय आहे 2. तर सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह हे शिलाहार घराण्याचे आहे. प्रश्न क्रमांक 26. स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका डॅश डॅश होत्या. योग्य पर्याय आहे 1. तर पंडिता रमाबाई या स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका होत्या. प्रश्न क्रमांक 27. नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो. योग्य पर्याय आहे 3. तर आयुक्त हा नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा
नियुक्त प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 28. डॅश डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. योग्य पर्याय आहे 3. तर हैदराबाद संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 29. 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय डॅश डॅश येथे सुरू झाले. योग्य पर्याय आहे 4. तर 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय गोवा येथे सुरू झाले. प्रश्न क्रमांक 30. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे डॅश डॅश धर्माशी संबंधित आहेत. योग्य पर्याय आहे 2. तर कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे जैन धर्माशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 31. अलेक्झांडर पुश्किन हा डॅश डॅश विचारवंत होय. योग्य पर्याय आहे 3. तर अलेक्झांडर पुश्किन हा फ्रेंच विचारवंत होय. प्रश्न क्रमांक 32. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप म्हणजेच आशेचे भूशिर याचा शोध कोणी लावला. योग्य पर्याय आहे 1. तर दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप याचा शोध कॅप्टन स्पेक यांनी लावला. प्रश्न क्रमांक 33. गर्हजात डोंगरांनी डॅश डॅश राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. योग्य पर्याय आहे 4. तर गर्हजात डोंगरांनी ओडिसा राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. प्रश्न क्रमांक 34. पनामा या कालव्यास डॅश डॅशचे प्रवेशद्वार असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर पनामा या कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 35. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट डॅश डॅश नदीच्या पात्रात आहे. योग्य पर्याय आहे 4. तर माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे. प्रश्न क्रमांक 36. ऊर, उरुक, निप्पूर ही डॅश डॅश मधील प्राचीन नगरे होत. योग्य पर्याय आहे 4. तर ऊर, उरुक, निप्पूर ही हडप्पा मधील प्राचीन नगरे होत. प्रश्न क्रमांक 37. प्रसिद्ध वैद्य जीवक डॅश डॅश या राज्याशी संबंधित आहे. योग्य पर्याय आहे 2. तर प्रसिद्ध वैद्य जीवक हा मगध या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 38. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी डॅश डॅश मध्ये आश्रय घेतला. योग्य पर्याय आहे 4. तर 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. प्रश्न क्रमांक 39. डॅश डॅश यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते. योग्य पर्याय आहे 2. तर झ्विंगली याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक डॅश डॅश होत. योग्य पर्याय आहे 2. तर मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होत. प्रश्न क्रमांक 41. डॅश डॅश ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते. योग्य पर्याय आहे 1. तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते.
प्रश्न क्रमांक 42. 1945 साली पंचशील तत्त्वे डॅश डॅश यांनी मांडली. योग्य पर्याय आहे 2. तर 1945 साली पंचशील तत्त्वे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. प्रश्न क्रमांक 43. आदिलशहाने सर लष्कर हा खिताब कोणाला दिला. योग्य पर्याय आहे 4. तर आदिलशहाने सर लष्कर हा खिताब शहाजी राजे यांना दिला. प्रश्न क्रमांक 44. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो. योग्य पर्याय आहे 2. तर भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. प्रश्न क्रमांक 45. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर डॅश डॅश राज्यात आहे. योग्य पर्याय आहे 4. तर कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 46. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश डॅश डॅश नावाने ओळखला जातो. योग्य पर्याय आहे 2. तर ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश हा डाउन्स या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 47. डॅश डॅश हा जागृत ज्वालामुखी आहे. योग्य पर्याय आहे 4. तर फुजियामा हा जागृत ज्वालामुखी आहे. तर फुजियामा हा जागृत ज्वालामुखी जपानमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 48. डॅश डॅश या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. योग्य पर्याय आहे 4. तर कैरो या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 49. ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक डॅश डॅश येथे येतात. योग्य पर्याय आहे 3. तर ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक क्वालालंपूर येथे येतात. तर हे क्वालालंपूर हे श्रीलंकेमध्ये आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 50. टांझानिया म्हणजेच आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर टांझानियामधील मृत ज्वालामुखी माउंट किलिमांजारो हा होय. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.